संजय राऊत महाविकास आघाडी विधानसभेला एकत्र होती। महाविकास आघाडीचा धोबीपछाड करून भारतीय जनता पार्टी आणि महायुती विधानसभेला सत्तेत आली। तुमची पळताभुई थोडी महाराष्ट्रामध्ये विधानसभेला झाली होती। तुम्ही विसरलात का? उद्धवजी ठाकरे 90 जागा लढल्या होत्या, 90 पैकी 20 जागा तुम्हाला जिंकता आल्या। शरद पवार गटाची तीच अवस्था झाली, काँग्रेसची तीच अवस्था झाली आहे। एकट्या भारतीय जनता पार्टीने 137 जागा जिंकल्या, एकनाथजी शिंदेनी 55 जागा जिंकल्या, अजितदादांनी देखील स्पष्ट 45च्या आसपास जागा जिंकल्या। त्यामुळं तुमची अवस्था महाराष्ट्राच्या विधानसभेला काय झाली होती हे विसरलात का? आणि मुंबई महापालिकेमध्ये देखील तुम्ही सगळे झुंडीनं आला असला तरीही महायुती सक्षमपणे लढली आणि महायुतीच जिंकली असती। तुम्ही मुंबईमध्ये काँग्रेसला सोबत घेतलं असतं, तुम्ही उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं असतं, तुम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं, शरद पवारांना सोबत घेतलं असतं। गेला बाजार स्टॅलिनचा पक्ष देखील मुंबईमध्ये आणून निवडणूक लढवायला सांगितलं असतं। ममता बॅनर्जीच्या पक्षांनाही मुंबई महापालिकेमध्ये आणून निवडणूक लढायला सांगितलं असतं, तरीही भारतीय जनता पार्टीने महायुतीलाच पाठिंबा मुंबईकरांनी दिलेला आहे। तुम्ही कितीही मोठ बांधायचा प्रयत्न केला तरी ती यशस्वी होणार नाही। ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या, महाविकास आघाडीच्या लोकांना घरी बसवण्याचं काम केलं होतं, मुंबई महापालिकेत देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच झेंडा फडकलेला आहे।